मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आणि आशू या दोघांचं बोलणं आता आरोहीने ऐकलेलं असतं। तेव्हा ती त्या दोघांना म्हणते, सर तुम्ही दोघी खरंच खूप अमेझिंग आहात। मी तुमच्या दोघांच्याही स्वभावाच्या प्रेमात आहे, पण तुमच्या स्वभावाच्या तुमच्या विचारांच्याच प्रेमात मी आहे। तेव्हा अरुंधती म्हणते, अगं आरोही, असा निर्णय अजून झालेला नाहीये। त्यावरती आरोही म्हणते, तुम्ही तो निर्णय घेण्याची घाई सुद्धा करणार नाहीत मला माहिती आहे, पण जर का तो निर्णय तुम्ही घेतलात तर ती मुलगी जगातील सर्वात भाग्यवान मुलगी असणार आहे, कारण तिला या जगातील सर्वात बेस्ट आणि प्युअर पॅरेंट्स मिळणार आहेत। जे प्रेम मी आता अनुभवतीये ना, ते प्रेम ती आयुष्यभर अनुभवणार आहे। म्हणून आरोही खूप खुश होते, तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात। ता अरुंधती हसते आणि म्हणते, काय ग वेडाबाई, तुला रडायला काय झालं? तेव्हा मी रडत नाही, माझ्या डोळ्यात हे आनंदाश्रू आलेत असं आरोही म्हणते। तेवढ्यातच ईशा आणि अनिश तेथे येतात। तेव्हा ईशा ही म्हणते की बस झालं आता आई, दिवस रात्र हिला तू सारखी कुरवळत बसतेस। मला असं वाटतं दुसऱ्या कोणाला दत्तक घेण्यापेक्षा तू हिलाच का नाही दत्तक घेत? तसंही माझ्यापेक्षा हीच तुमची मुलगी सर्वात जास्त वाटते। तेव्हा अरुंधती ईशावर ओरडते। तेव्हा आता सकाळी खूप आगाऊपणा करून झालाय, आता जर आगाऊपणा केला तर मग बघ, असं अरुंधती तिला सुनावते। तेव्हा ईशा म्हणते, काय करणार आहेस तू? हातच उचलणार आहेस ना माझ्यावर, मग उचल। तेव्हा आता अनिश म्हणतो, अगं जरा समजून घे सर्वांना, कुणाचाच आनंद तुला पाहवत नाही का? तेव्हा आता ईशा म्हणते, हो मला वाटतोय ना सर्वांबद्दल आनंद, पण उगीच तुम्ही हिचा गैरसमज वाढवून देऊ नका। प्रेमापेक्षा जास्त सिंपती तुम्हाला त्या आरोहीची वाटते, मग तिला तसं सांगा, नाहीतर उगीच तिचा गैरसमज होईल आणि हिरमोड होईल। तू तर आई आम्हाला नेहमी म्हणतेस ना की समोरच्याला जर वाईट वाटलं तरी ही नेहमी खरंच बोलायचं, मग मी पण तेच करतीये असं म्हणून ती सर्वांना सांगते, मला खूप भूक लागली, मी जेवण करून घेते, तुम्हाला काय करायचं ते करा, असं म्हणून ती स्वतः ताट वाढून घेते। तर दुसरीकडे अनिरुद्ध आता बाहेर बसलेला असतो। तेव्हा संजना त्याला गरम पाणी घेऊन तेथे येते। तेव्हा तो थँक्यू म्हणतो। तर संजना म्हणते, अरे थँक्यू का म्हणालास, तुला काही झालंय का? तो म्हणतो की थोडा घसा खवखवतोय। मी तू माझ्यासाठी तुझं काम सोडून राधिकापर्यंत आली बोललीस त्याबद्दल सुद्धा तुला थँक्स। तेव्हा आता संजना म्हणते, मी एवढं तर करू शकते आणि एवढं तर तुझ्यासाठी करते, पण आजकाल तुला ते दिसत नाही। तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो, मी अजून एका गोष्टीचा विचार करतोय, म्हणजे पोलिसांनी आपल्याला मदत का नाकारली असेल? कारण त्यांना अगोदरच कुठून तरी लिंक लागली असेल की यांना मदत करायची नाही, आपण खोलात जाण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून। संजना म्हणते, तुला स्ट्रेस आलाय म्हणून तू या गोष्टीचा असा विचार करतो, कुणीही सांगायला असं मोकळं नाहीये। तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, अगं असंच असणार आहे, मी तुला 100% खात्री देऊन सांगतो। त्यानंतर आता संजना म्हणते, हा विषय तू क्लोज कर, कारण मीच आता ही दुश्मनी संपवणार आहे। तेव्हा तू तुझं काम असं बंद करायचं नाही, अनिरुद्ध म्हणतो। तेव्हा आता संजना म्हणते, शत्रूला संपवण्याचे 2 मार्ग असतात, एक म्हणजे त्याला डिस्ट्रॉय करणं किंवा दुसरा म्हणजे त्याच्याशी हातमिळवणी करणं। तर मी आता तेच काम करणार आहे, म्हणजे मी तिच्याबरोबर पार्टनरशिप करणार आहे। हे ऐकताच आता अनिरुद्ध म्हणतो, काय तू असल्या बाईशी पार्टनरशिप करणार? अगं नको, ती तुला संपवून टाकेल। तेव्हा आता संजना म्हणते, नाही अनिरुद्ध, मी असं माझं काम सोडू शकत नाही आणि राधिकाबरोबर पंगा सुद्धा घेऊ शकत नाही। आता मी पाहतेच नक्की काय करायचं आणि काय नाही। अनिरुद्ध पुढे म्हणतो, अगं तू अरुंधतीला विचारलंस का तू हे काम करणार आहे ते? तेव्हा तिचा काय संबंध याच्याशी, कारण ही माझी लढाई आहे, मी माझी आणि तुझी काळजी नक्कीच घेऊ शकते, असं आता ती अनिरुद्धला समजावते। तर दुसऱ्या दिवशी आरोही तयार झालेली असते आणि ती कुठेतरी बाहेर जाणार असते। तेव्हा अनिश तेथे येतो आणि म्हणतो, काय ग आरोही, एवढे लवकर तू उठलीस आणि कुठे जाणार आहेस? तेव्हा ती म्हणते, अरे 9 वाजले। तर अनिश म्हणतो, हो ना 9 वाजले, ह्या ईशामुळे ना काय करावं कळतच नाही। तेवढ्यातच ईशा तेथे येते आणि काय झालं विचारते। तेव्हा अनिश म्हणतो, अगं तू माझा अलार्म बंद केलास, मग मला 9 वाजता जाग आली, लग्न होण्याअगोदर सगळं काही व्यवस्थित होतं, लग्नानंतर सगळं काही बिघडलंय। तेव्हा ईशा म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय तुला नक्की? अनिश म्हणतो, तू माझा अलार्म असा बंद करत जाऊ नकोस। त्या दोघांमध्ये आता वाद होऊ लागतात। आता आरोहीला खूप वाईट वाटतं। अनिश हा विषय टाळतो आणि आरोहीला विचारतो, नक्की कुठे चालली आहेस? तेव्हा ती म्हणते, आज मी स्टुडिओला येणार नाही, मला जरा बाहेर जायचंय। तेव्हा आता तेथे
यश येतो आणि का बाहेर जायचंय, आम्हाला घेऊन जाणार नाही का असं विचारतो. तेव्हा आता आरोही त्याच्याबरोबर काहीच बोलत नाही. अनिशला समजतं या दोघांमध्ये नक्की काहीतरी बिनसलंय. तर आता यश सारखा सारखा आरोही बरोबर बोलू लागतो आणि म्हणतो की काय झालंय तुला चिडायला. आरोही आता म्हणते की नाही, मला जरा बाहेर जायचंय, आज मी स्टुडिओमध्ये येणार नाही, तुम्हाला दोघांना जायचं असेल तर जा म्हणून. तेव्हा आता यश म्हणतो बरं ठीक आहे, आम्ही पण तुझ्याबरोबर येतो मग. तेव्हा ती म्हणते यायचंय ना तुम्हाला, मग चला. तेव्हा आता ईशा म्हणते आरोही काय झालंय अगं, आणि यशला देखील म्हणते की तू तिला का असं बोलतोस. यश म्हणतो मी 2 आठवड्यांसाठी तिला बुक केलंय, आता ती माझी सिंगर आहे आणि त्या कामाचे मी तिला पैसे पण देणार आहे म्हटल्यावर तेव्हा आता ईशा शांत होते. तर आता हा यशला म्हणतो अरे यश नक्की काय चाललंय, काही बिनसलंय का. आता आरोही म्हणते तुम्हाला यायचंय ना माझ्याबरोबर, अनिश थोडं सामान पॅक कर. ईशा म्हणते मलाही यायचंय तुमच्याबरोबर. तेव्हा आरोही म्हणते कुणाला यायचं असेल ना त्यांनी माझ्याबरोबर चला, तुम्हाला एक दाखवायचं आहे, मग नक्की तुम्हाला समजेल आपली ही शॉर्ट ट्रिप असेल. अनिश तू पण माझ्याबरोबर चल, थोडं सामान घे बरोबर. तेव्हा आता सर्वांनाच प्रश्न पडतो नक्की हिच्या मनात काय आहे. तर आता दुसरीकडे जानकी खूप गाढ झोपलेली असते. तेव्हा आता तेथे अभि येतो आणि अनघाला विचारतो झोपली पण का, नक्की काय गप्पा सुरू होत्या तुमच्या. आता मॅडमला फक्त हिरवा, पिवळा आणि काळा रंग आवडतोय. तेव्हा आता अभि हसतो आणि म्हणतो म्हणजे आता आयुष्यभर आपल्याला त्याच रंगाचे कपडे घालावे लागणार वाटतं. मला असं वाटतंय तू तिला पांढरा रंग विकून टाक. हा अनघा म्हणते विकून टाक म्हणजे. तेव्हा तो म्हणतो अगं म्हणजे पांढऱ्या रंगाची गोडी लाव, नाही तर मला ॲप्रनसुद्धा पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा घालावा लागेल आणि मग पेशंट किंवा डॉक्टर म्हणतील आला हा जादूगार. तेव्हा जानकीचे बाबा जादूगारच आहेत असं आता अनघा म्हणते. अभि पण आता हसू लागतो. तो म्हणतो आम्ही लहानपणी अशा खूप गमती जमती करायचो, बाबा आम्हाला गंमत करून दाखवायचे, खरं तर आम्ही तिघे एकत्र मिळून मग बाबांनी सांगितलेल्या त्या गमती करायचो. तेव्हा अनघा म्हणते छानच होतं की मग. तेव्हा अभि म्हणतो खरंच ना, लहानपण हे खूप छान होतं, आता खरं तर खूप टेन्शन आहे. तेव्हा आम्ही लहानपणी जे अनुभवलं ते माझ्या छकुलीने अनुभवायला हवं असं आता अभि म्हणतो. त्यावरती अनघा म्हणते की हो नक्कीच ती अनुभवेल, तू नको काळजी करूस, कारण मी तिची मोठी बहीण, मैत्रीण, सगळं काही होणार आहे असं म्हणून अनघा खूप खुश असते. तेव्हा अभि म्हणतो अगं मी काय गोष्टीचा जरा विचार कर. तेव्हा अनघा म्हणते नक्की काय म्हणायचंय. जानकीला भाऊ किंवा बहीण पाहिजे, मला अजून एक चान्स घ्यावासा वाटतोय, मला दुसरं मूल पाहिजे असं अभि आता अनघाला म्हणतो. आता हे ऐकताच अनघाच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा ती म्हणते अभि तू हे काय म्हणतोस, तुला तुझं तरी समजतं का. तेव्हा तो पुढे म्हणतो मला सगळं आयुष्य तुझ्याबरोबर जगायचंय, त्याचबरोबर आपली एक स्वतंत्र अशी फॅमिली असावी असं मला वाटतं. अनघा म्हणते स्वतंत्र म्हणजे काय रे, अजून एका मुलाची जबाबदारी मी घ्यायची आणि सगळं घरातील काम मला करावं लागणार, मी पूर्ण वेळ घरातच गुंतून राहणार, माझ्या सोबतीला तिथे कुणीही नसणार, अगोदरच पहिल्या मुलाची जबाबदारी मग दुसऱ्या मुलाची जबाबदारी, मी हे कसं निभावून न्यायचं तूच सांग ना. तू दिवसभर कामाला असणार, तू सगळीकडे मिरवायला राहणार की मला 2 मुलं आहेत, बायको आहे, माझा संसार सुखाचा सुरू आहे, पण माझी इथे घुसमट किती होईल, माझं इथे नवीन काम आणि चांगलं काम सुरू झालेलं असताना तुला काय रे हे मध्येच सुचलं. आता अभि म्हणतो की मला हे करणं गरजेचं आहे. तेव्हा अनघा म्हणते तुझा हेतू मला स्पष्टपणे आता समजलाय, कारण की जे काम करतीये ते काम तुला करायला नको आहे, मी फक्त घरात बसायलाच पाहिजे. तुझे हे विचार मला अजिबात आवडलेले नाही, तू स्पष्टपणे सांग ना मला घरात बस, जानकीचं कारण का तू पुढे करतोस असं म्हणून आता अनघा त्याला खूप झापते. तेव्हा अभि म्हणतो की मी जे बोलतोय ना त्या गोष्टीचा जरा तू विचार कर, नाहीतर वेळ निघून जायला नको. तेव्हा अनघा म्हणते तुला काय वाटतं सर्व काही पूर्वीसारखं होईल का. तेव्हा आता अभि म्हणतो की होऊ शकतं, तू मनावर घेतलंस. अभि आता तिथून जाऊ लागतो. ते पाहून अनघा त्याच्याकडे रागात पाहते. तर अभि पुन्हा तिला मागे वळून म्हणतो की तुझ्या निर्णयाचा तुला पश्चाताप न व्हावा यासाठी मी तुला बोलतोय. मित्रांनो आता पुढील भागामध्ये आशुतोष आणि अरुंधती आता अनाथाश्रमात चाललेले असतात. तेव्हा आता अरुंधतीचा पदर त्या गेटला अडकतो. तेवढ्यातच एक लहान मुलगी तेथे येते, तो पदर काढते. तेव्हा आता अरुंधती पुढे जाते, ती खेळणी हातात घेते आणि ती खेळणं वाजवून पाहते. तेवढ्यातच आई असा जोरात आवाज येतो. तेव्हा अरुंधती तिच्याकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब